मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला बोलली आहे की मला झाडं वगैरे लावायची खूप हौस आहे, शौक आहे. पण जसा तुम्हाला आळस येतो ना मित्रांनो, तसा मला पण येतो. पण तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या छंदाला आणि या माझ्या झाडांना वेळ देते. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जर आपण करत राहिलो, आपण त्याच्यात इतके मग्न होतो की आपल्याला मेडिटेशन करायची पण गरज पडत नाही. मित्रांनो, खरंच कसं असतं ना, एखाद्या गोष्टीची जर आपण मनात इच्छा व्यक्त केली ना, तर त्याच्यासाठी आपल्याला निसर्ग बी सपोर्ट करत असतो. आता हेच पहा ना, हे 5-6 टोमॅटोचे झाडं आपोआप आले होते. आमच्याकडे हा मुरुम आहे, त्याच्यामुळे काय झालं की ते झाड थोडे मोठे मोठे होत होते आणि आपोआप सुकत चालले होते. त्याच्यातले 2 झाडांचं मी रिपोर्टिंग केलं. हे पिशव्यांमध्ये माती टाकून ते लावले. आता हे एक झाड आहे छोटंसं, आता याचं पण आपण रिपोर्टिंग करू. तिकडे कसे आपोआप टोमॅटोचे रोपे भेटले, तसंच इकडे आपोआप हे माती भेटली. हे माती काढली आहे या गोसांना. म्हणून मी म्हणते की आपण जर आपली प्रामाणिक इच्छा व्यक्त केली तर आपल्याला निसर्ग बी साथ देतो. आता मी हे माती ह्या पिशवीत भरते आणि ते आपलं टोमॅटोचं रोप ह्या पिशवीत लावते. पुढे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे हे टोमॅटोचं रोप कसं वाढतं, तुम्हाला त्याची अपडेट मी देतच राहील. फुकटाचं रोप आपल्याला मिळालं, फुकटाची माती पण मिळाली. फक्त थोडासा वेळ दिला आणि त्याच्यातून हे 3 रोपं मी लावले. म्हणजे किमान आपल्याला घरात पुरतील इतके टोमॅटो तरी आपल्याला ह्या झाडांमधून मिळतील. आणि पाहता पाहता ऑर्गॅनिक टोमॅटो आपल्या हातात.